सर्वजण आशा आहे की तुम्ही सर्वजण चांगले असावा. आम्ही पण एकदम मस्त आणि मजेत आहे. तर मित्रांनो, आज आपण शूटला चाललो होतो बाहेरगावी, पण नाही का कल्पनाची तब्येत बरोबर नाही. सकाळपासून तिचं भरपूर दुखायला लागलं. म्हणजे रात्रीपासून तिला मित्रांनो ताप आणि थंडी आलेली आणि तिला आपण दवाखान्यामधून सुद्धा आणलं आहे, पण तरी बी तिची तब्येत काही सुधारणा. तरी पण आपल्याला बाहेरगावी नाही का आता व्हिडिओ काढण्यासाठी जायचं आहे, त्यामुळं नाही का ती झोपलेली. पण मित्रांनो, मला एकच सांगायचं आहे आपल्या ब्लॉगद्वारे की तुम्हाला मनोरंजन करण्यासाठी खूप काही कष्ट करावं लागतात. त्याचंच उदाहरण आहे. बघू शकताय कल्पनाचं दुखतं आहे, तरी पण आपण तुमच्या मनोरंजनासाठी व्हिडिओ काढणार आहे. तर बघा, आता आपल्याला जायचं आहे बाहेर. तर कल्पना दाखवतो तुम्हाला कशी झोपलेली बघा. उठ लवकर, आपल्याला जायचं आहे. उठ. बघा मित्रांनो, आज तिची तब्येत खराब आहे, ताप आलेली. त्याला आपण दवाखान्यातून गोळ्या औषध आणले. कुठे आणलं गोळ्या औषधे? गोळ्या औषधी कुठं लागून ये ना इकडे ह्या गोळ्यात कल्पनाच्या सकाळी आपण नाही का हॉस्पिटलमधून आणल्या. आणि शूटिंगला जायचं म्हणून हे झाले काय? अंग दखल काय? पाणी घेऊन ये. अंकल सकाळी दवाखान्यात तो काय सांग, डॉक्टरने काय सांगितलं? का माहिती ताप काय काय ते आज. तर बघा, हे ताप आलेली आणि ह्या गोळ्या आणल्या. आता गोळ्या द्यायचं. हिर गोळ्या उठ रे. हां, शूटला जायचं आपल्याला. पाणी. खूप काही कष्ट असतात. आपल्याला इथून जवळपास 10 किलोमीटर जायचं आहे. जिथं आपल्याला शूट घ्यायचं आहे तिथं लोकेशन छान आहे आपल्या व्हिडिओसाठी, त्यामुळे आपल्याला 10 ते 12 किलोमीटर जायचं आहे. पाण्या पावसात दिवस आहेत, वातावरण बरोबर नाही, तरी पण आपण शूट काढण्यासाठी 10 किलोमीटर जाणार आहे. आणि तिचं पण दुखतं आहे आणि त्याची तब्येत साथ द्यायला मित्रांनो, रात्रीपासून जरा तब्येत खराब आहे. त्यामुळे चला. काय खाल्लं होतं? काही नाही. सकाळी नाही का जेवणसुद्धा केलं नाही होती ना, तिचं दुखत होतं ना, त्यामुळे. शूटमध्ये बोलशील का नाही? जे जाऊ काय करते? बनाना खा रे क्या? खाल्ले. कंटिन्यू ब्लॉग बघायला विसरू नका. तर मित्रांनो बघा, कल्पनाचं आता आवरणं चालू आहे. अरे आवरलं का रे? आवरलं, थोडं राहिलं. तर बघा, तशी कुठली आता मित्रांनो, कारण तिची तब्येती बरोबर नव्हती, त्यामुळे आताशी मेकअप चाललं हिचं. मला मूड नाही गन पावडर करायला सुद्धा. चला लवकर, किती बघा ना, ऊसात दिवस राहिला. गंज ऊन पडलं बघा मित्रांनो आता. पण बघा हे इकडं किती आभाळ आलेलं आहे, कारण नाही का आपल्याला भरपूर लांब जायचं त्यामुळे. चला चला. तर चला. आणि हे रे लाखी कुठे? लाखी घ्यायची. थैरतच होती. थैरत होती ना त्या. तर बघा मित्रांनो, आता ही जी लाखी घेतली ना आपण, ही आपल्या शूटमध्ये लाखीचं शीट असणार आहे, त्यामुळे लाखी घ्यायची. चाललो आता आपण तिकडं. हे बघा गाडीची चावी रे. चलो आता आपण नाही का घर बंद करून घेऊ, कारण कसं आहे आता घरी कोणीच नाही. कल्पना बी येणार तिकडं, राहुल बी येणार आहे आणि मुलं तर शाळेत गेलेले आहेत, त्यामुळे चला आता आपण घर घेऊ लावून घेतलं. लाईट बंद केला, तरी पण अजून आवडलं नाही हिचं. तर आता आपण निघालोय. कुलूप बिलूप घ्यायचं का? कुलूप कशाला पोर आहेत. तर मित्रांनो बघा, माझी तब्येत बरोबर नाही आहे, तरी पण मला त्यांना शूट घ्यायला आणलं आहे. ते म्हणजे शूट काढलं ना आपण तर चांगलं राहील, आणि तू शूटमध्ये असली तर आणखीनच चांगलं राहील. त्याच्यामुळे त्यांना पुढं घालून मला आणलं आहे. मला अशी बोलायची सुद्धा इच्छा नाही. बघा मित्रांनो, शूटिंग काढायला जायचे. आज आपण इथं पण थोडंसं हे झाले. बघू दे हवाले झालं येत ना, ते सुजासुजीच झाले इकडं पण. तर मित्रांनो, मला हे का आराम चालला काय? दुखत आहे. यांना चिद सुजत आहे, तिथं सुजत आहे, इथं फटकळे येतात, तिथं फटकळे येतात. काय करा मित्रांनो, हो आराम चालला काय? मला असं तडक्या फटक्या बोलायचंय, पण काय आता मला मूडच आहे का नाही काय माहिती बोलायला. जास्त माझं अडं दुखत ना जास्त.
मॅडम मॅडम. का म्हणतोय तर बघा मित्रांनो, आपल्या घरच्या मॅडम उठल्याच नाहीत अजून. उठा मॅडम, चला. यांना का मारू कुठे गेले पप्पा? यांना त्या कुलाच्या ना ऐकूच यांनी. आणि आजचा जो आपला शूट राहणार आहे, व्हिडिओ राहणार आहे, इथेच राहणार आहे. आणि खरंच खूप छान प्रकारे असं लोकेशन आहे. आणि बघू शकताय आज नाही का राहुलचा पण शूट आहे, कल्पनासुद्धा आहे. आणि त्या तिकडं आतमध्ये ताई गेल्या का त्यांचा पण आहे. फोन नाही आणला. फोन नाही आणला का हो? पोरं बघा मला लक्षातच नाही राहिलं. जाऊ दे. आणि ट्युशनला जाणार नाही कधी? नाही. तर मित्रांनो बघा, आज नाही का कल्पना लक्षात नाही जिजाऊला आणि दादाला ट्युशनला पाठवायचं. तर जाऊ दे, आजच्या दिवस गेलं. हा जमतं. हा हे बघा आता तिकडं साडी घाललं मित्रांनो. आणि मित्रांनो बघा किती जबरदस्त लोकेशन इकडं. हे बघा नाही ना, साधी घाल. किती भारी रे अंकल. ए किती भारी. पाऊस लागा सुद्धा काम नाही मित्रांनो. बघा मित्रांनो, जे आपलं गार्डन असतं का तशा टाईपमध्ये लोकेशन आहे. आणि काटे पण जे कोणी आपला नवीन ब्लॉग बघत असेल नक्कीच कमेंट करून सांगा हे जे लोकेशन आहे कुठलं आहे. तर परत तुम्हाला इकडे दाखवायचा प्रयत्न करतो. मित्रांनो हे जे दिसतंय का, ह्या हरडेच्या पलीकडे सुद्धा मित्रांनो खूप छान प्रकारे असं एकदम एकदम भारी म्हणजे भारी लोकेशन आहे. आणि नक्कीच कमेंट करून सांगा कुठलं लोकेशन आहे. तर बघा आता आपला शूट नाही का इथंच होणार आहे. हे बघा, कारण कल्पना मित्रांनो काही सुधारणा, कारण ती नाही का कालपासून बिमार पडेल कशी करायला हे काय लय दुखायला लागलं. सकाळी सरांची बाटली लावून घेतली नाही, काऊन नाही लावली? आता ना मला संध्याकाळ, आता टाईम आहे का आपल्याला? मला संध्याकाळ फरक पडावा. असं का? आणि ते मग गोळ्या आणल्या खाजा आता. मित्रांनो फक्त कल्पना नाही का गोळ्याच घेतल्यात, कारण तिला सलांच्या बाटलीची सुई असते का तिला खूप भीती वाटते. त्यामुळे नाही का त्याच्यामुळे बी तिनं सलांची बाटली लावली नाही बरं का. हे बघा, पण तिचं म्हणणं आहे का आता नाही का आपण घरी गेल्यानंतर सलांची बाटली लावू. पण आता आपल्याला मित्रांनो ह्यो ब्लॉग काढल्यानंतर एडिटिंग करायचं आहे, घरी जायचं कवा. त्यामुळे आता काय होतं काय माहीत. परत मित्रांनो आपल्याला नाही का गावाकडं थोडं काम होतं, तिकडं पण जायचं होतं. ते सुद्धा मित्रांनो आपण कॅन्सल केलं व्हिडिओमुळं, आणि कल्पनेची तब्येतसुद्धा बरोबर नाही त्याच्यामुळं. तर बघा असं लोकेशन आहे, एकदम जबरदस्त आहे. आणि बघा आता इथं नाही का खूप छान प्रकारे झाडी ना, याच्यामध्ये नाही का राहुलचा शूट आहे, माझा आहे, कल्पनासुद्धा आहे. चलो. आणि जे आपले ताईचे घरचे मामा आहेत ना, ते कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत, ते आज आपल्या शूटमध्ये नाही राहणार. त्यामुळे आपला शूट नाही का लवकरच होणार आहे. आणि मामाचा पण फोन आला होता, मी आज कामाला जाणार आहे त्यामुळे बाहेर कामानिमित्त, त्यामुळे माझा शूट घेऊ बी नका, त्यामुळे ते मग आपल्या शूटमध्ये राहणार नाही. तर बघा असं लोकेशन आहे जबरदस्त. ते पाठीमागं दिसतंय ना तुम्हाला घर,